हाय, आयुष्का वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत, भरले वांगी। आपण आज भरलेले वांग्याची रेसिपी करणार आहे। त्यासाठी आपण लागणारं साहित्य शेंगदाणे थोडे घेतले आणि खोबरं थोडं घेतलं आहे, जास्त नाही घेतलं आहे। आणि इथं वांग्याचे आपण काप करून घेतलेले आहेत, हे बघा 4 भागामध्ये मीठ टाकून छोटे छोटे घेतले वांगे 4 आहे। त्यानंतर आपण टोमॅटो आणि कोथिंबीर आहे ना, ती पण घेणार आहे याच्यामध्ये मसाल्यामध्ये। आता आपण काय करू, शेंगदाणे ना भाजून घेऊ तव्यावर। हे बघा, आपण शेंगदाणे ना भाजून घेऊ। त्यानंतर आता आपण खोबरं भाजून घेतो। शेंगदाणे भाजून झाले आपले, हे बघा शेंगदाणे भाजून झाले। आणि आपण आता खोबरं घेतो। खोबरं पण छान खरपूस भाजून घेऊ। इथं आपण त्याच्या साली काढून घेतल्या शेंगदाण्याच्या आणि मिक्सर जारमध्ये आपण त्याचं बारीक हे करणार आहे, पावडर म्हणजे जास्त नाही, मीडियम करणार आहे। आणि मग त्यामध्ये आपण हे भाजलेलं खोबरं आणि लसणाच्या पाकळ्या 4 घेतल्या। थोडं आपण त्यामध्ये जिरं घालूया आणि थोडी कोथिंबीर, हे आपण बारीक वाटून घेऊ जाडसर। इथं आपण बारीक जाडसर करून घेतलेलं आहे, हे बघा छान। आता आपण याच्यामध्ये मसाले घालूया। भरलेलं वांगी करतोय ना आपण, मग याच्यामध्ये आपण मसाले 1.5 चम्मच आपण लाल तिखट टाकलं आहे, अर्धा चमचा हळद, धने पावडर अर्धा चमचा। त्यानंतर आपण किचन किंग मसाला, गरम मसाला टाकत आहे, चवीनुसार मीठ, त्यानंतर आपण मँगो पावडर टाकणार आहे। याच्याने खूप टेस्ट होतो। माझी वेगळी पद्धत आहे हे भरलेल्या वांग्याची। त्यानंतर मी थोडी कसुरी मेथी टाकते। आणि थोडं तेल टाकायचं, बघा थोडं तेल टाकलं। आणि आपण आता हे सगळं एकत्र करूया। हे बघा छान असं चोळून घ्यायचं। इथं बघा आपले वांगे मी भरून झाले, बघा किती छान दिसत आहे। आणि इथं आपण कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकणार आहे। थोडं टाकूया तेल। त्यानंतर आपण हिंग टाकणार आहे तेलामध्ये। हिंग टाकल्यानंतर आपण टोमॅटो छान फ्राय करून घेऊ, म्हणजे मऊ होऊ देऊ त्यांना छान। टोमॅटोला थोडं मीठ घालूया मग मऊ होण्यासाठी। आपण मसाल्यामध्ये पण घातले मीठ, त्याच्यामुळे आपण थोडं घातलं।
इथं बघा आपले टोमॅटो आहे ना छान मऊ झालेले आहे आणि मी थोडं लाल मिरची पण टाकली थोडी, इथं फ्राय केली म्हणजे कच्चापणा निघून जाईल तिचा. हे बघा छान मऊ झाले आपले टोमॅटो. आता आपण हे वांगी घालूया. हे बघा आलटून पालटून घ्यायची छान सगळीकडे, ते तेल लागतं त्यांना आणि मग ते खाली चिटकत नाही. त्यांना थोडं आलटून पालटून घ्यायचं. त्यानंतर आपण थोडं झाकण ठेवून मंद आचेवर आपण मऊ होऊ देऊ. मऊ हे बघा थोडे मऊ झालेले आपले वांगी छान तेलामध्ये. आता आपला जो हा मसाला उरलेला आहे ना तो आपण त्यात घालूया. हे बघा मसाला घालून सगळं आपला थोडा उरलेला आणि आता त्यात थोडं आपण ज्या मिक्सर जारमध्ये आपण केलेलं होतं बारीक वाटण त्याच्यातून पाणी घेऊन आपण पाणी ओतूया आणि मस्त हे वांगी आपले शिजू देऊ मऊ होईपर्यंत. अशा तऱ्हेने बघा आपली भाजी तयार झालेली आहे. भरलेलं वांग किती सुंदर कट आणि किती सुंदर शिजले बघा. मऊ झाले वांगे एकदम छान. त्यातच मसाला आहे बाहेर नाही गेला आणि एकदम छान व्यवस्थित शिजलेले आहे. जास्त पण शिजलेले आणि जास्त कच्चे पण नाही. किती सुंदर बघा. आता आपण कोथिंबीर घालूया वरतून गार्निशला. गॅस बंद करते. तेव्हा किती सुंदर आपली भाजी झालेली वांग्याची भरलेली वांग सुंदर इथे बघा. ते बघा आपलं वांग भरलेलं इतकं सुंदर झालेलं आहे. एकदा तुम्ही ट्राय करून बघा माझी ही रेसिपी. जर तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की काहीतरी नवीन बनवेल आणि तुमच्यासाठी शेअर करेन. बघा रेसिपी. बाय, टेक केअर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू.